झाडीतून येत होता रडण्याचा आवाज. जवळ जाताच आईच्या मृतदेहा शेजारी बसलेली दिसली चिमुकली. मन सुन्न करणारी घटना. रविवारी सकाळी रंगारेड्डीगुडा गावातील काही शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जात होते. सगळीकडे शांतता होती, पण अचानक झाडीतून एक लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, मात्र आवाज वाढत गेला आणि अधिकच हळवा होत गेला. शेतकरी आवाजाच्या दिशेनं झाडीत शिरले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह पडला होता आणि तिच्या छातीला बिलगून 2.5 वर्षाची चिमुकली आईला उठवण्याचा प्रयत्न करत रडत बसली होती. त्यांनी रागस मुलीचं रडणं पाहून शेतकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. पोलिसांना माहिती देण्यात आली आणि ते घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात समोर आलं की महिलेच्या डोक्यावर दगडानं वार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या अंदाजानुसार ही घटना शनिवारी रात्रीची असावी, म्हणजेच ती 2.5 वर्षाची चिमुकली घनदाट अंधारात भूक, तहान आणि भीतीशी झुंज देत रात्रभर आईच्या मृतदेहाजवळ बसून होती. घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताने माखलेला मोठा दगड जप्त केला. आईच्या मृतदेहाजवळ बसलेली ती चिमुकली आईला हलवत रडत होती. जणू आई उठेल अशीच तिची आशा होती, पण आई कायमची झोपली होती. तपास पुढे सरकताच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. शोभा नावाच्या या महिलेचे नरसिंहहुलू नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. शनिवारी त्यानं मुलीसाठी सायकल घेऊन देतो असं सांगून शोभाला बोलावलं, मात्र ही सायकलच तिच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरली असावी असा पोलिसांना संशय आहे. सध्या नरसिंहहुलू फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्या चिमुकलीला सुरक्षित वाचवण्यात आलं असलं तरी आईच्या मृतदेहाजवळ घालवलेली ती काळ रात्र तिच्या आयुष्यावर कायमची जखम करून गेली आहे. ही घटना माणुसकीला हादरवणारी आणि मन सुन्न करणारी ठरली आहे.